नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 7 ते 9. प्रवृत्तेंच निवृत्तेंच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम् एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. शब्दार्थ. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी, उत्तम आचरण आणि सत्य भाषण असत नाही. त्या आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच याचे कारण आहे. त्याशिवाय दुसरे काय आहे? या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून त्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. भावार्थ. आसुरी वृत्तीचे लोक समाजास घातक ठरतात कारण ते नीतिनियम पाळत नाहीत. त्यांना आपल्यामुळे इतरांना त्रास होतो ही जाणीव नसते. मला हवं तसं मी वागणार, कोणाला त्रास झाला तर त्याला माझा नाईलाज आहे असे त्यांना वाटते. मनाला येईल तसे वागणे, बोलणे त्यांना योग्य वाटते. कोणतेही नियम पटत नाहीत, शिस्त आवडत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. धर्म अधर्म, चूक बरोबर, चांगले वाईट, खरे खोटे हे भेद मानत नाहीत. ते म्हणतील ती पूर्व अशी त्यांची नीती असते. भोग भोगणे हे एकच ध्येय असते. हाव संपत नाही, लोभीपणा कमी होत नाही. आपल्याला कळत नाही हेही त्यांना कळत नाही आणि मोठ्या गप्पा मारून बडेजाव करण्यात शहाणपणा वाटतो. स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असे म्हणतात. शत्रू ओळखता तरी येतो. मित्र जर स्वार्थासाठी दगा देत असेल, मदत करत नसेल तर उपयोग काय? इतिहास सांगतो की परकीयांपेक्षा स्वकीयांनी केलेल्या फितुरीमुळे भारत पारतंत्र्यात गेला. ज्यांना निष्ठा नाही, आदर्श नाही, स्वतःचे हित कळत नाहीत असे लोक भोवती असणे धोकादायक असते. कोणाचे ऐकत नाही, समजत नाही, लक्षात राहत नाही असे लोक स्वतःबरोबर आजूबाजूच्या लोकांना अधोगतीला नेतात. एका मुलाबद्दल अलीकडे वाचले आणि खरोखरच वाईट वाटले. मुंबईत राहणारा हा मुलगा अतिशय उत्तम क्रिकेट खेळत होता. त्याचे प्रशिक्षक त्याच्या प्रगतीवर खुश होते. काही रणजी सामने तो खेळला. भारतीय संघात त्याची निवड होईल असे वाटत असताना त्याचा भाऊ काही विघातक कृत्यासाठी पकडला गेला. या कुटुंबियांना सतत पोलीस चौकशी आणि लोकनिंदेला सामोरे जावे लागले. पर्यायाने त्या खेळाडूची भारतीय संघात निवड होऊ शकली नाही. नोकरीही नीट मिळाली नाही आणि एक तारा उगवण्याआधीच विझून गेला. दोष कोणाचा, शिक्षा कोणाला? आसुरी गुणांचा प्रभाव असा असतो. श्लोक 10 ते 12. काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सदग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसंचयान्. शब्दार्थ. दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य
कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करत असतात. भावार्थ: आसुरी गुण असलेल्या लोकांचे वर्णन वाचून वाटते की असे लोक पुराणकाळी असतील. या युगात सर्व सुशिक्षित सुसंस्कृत लोक असतात. माणूस पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट म्हणजे मालिकातून दाखवतात तसा नसतोच असे वाटणे साहजिक असले तरी सत्य नाही. माणूस स्वतःला खूप गुणवान समजत असतो, पण तसा तो नसतो. कसे ते पाहू. 1. मी चांगलाच आहे, लोकांनी मला चांगले म्हणायला हवे, माझी स्तुती केली नाही तरी किमान माझ्या चुका दाखवू नये, माझी दखल घ्यायला हवी, मानाने वागायला हवे, विचारपूस करायला हवी, माझे म्हणणे मान्य करायला हवे असे वाटणे याला भगवंत दंभ आणि मान म्हणतात. 2. कोणी सतत खरे बोलण्याचा आग्रह धरत असेल, आलाय मोठा राजा हरिश्चंद्र, असे खरे बोलून काय मिळाले, हालच झाले ना, असे म्हणतात. इतरांना त्रास नसेल तर असे नरोवा कुंजरोवा म्हणायला काही हरकत नाही. कृष्ण तरीही कुठे खरे बोलत होता, असा विचार याला अज्ञान आणि खोटे सिद्धांत म्हणतात. 3. घर, दागिने, गाडी, बँकेत पैसे हवेत, समाजात मान पाहिजे, यासाठी अविश्रांत मेहनत घ्यायची आणि ते टिकेल की बुडेल म्हणून रात्रंदिवस चिंता करायची. दागिने सांभाळायचे कसे, घराची सतत डागडुजी करावी लागते, पैसे आहेत ती बँक बुडणार तर नाही ना, व्याजाचे दर कमी होत आहेत, अशा चिंता असतात. कमवायला सगळी शक्ती खर्च करायची आणि आरोग्य बिघडले की त्यासाठी पैसे खर्च करायचे. नोकरी मिळेल का, बढती मिळेल का, मुलांना बोलायला वेळ नाही, सुनांना प्रेम वाटत नाही, ही चिंता. 4. हॉटेलमध्ये वाटेल तसा खर्च करायचा आणि कामवालीने दांड्या मारल्या की पैसे कापायचे. रिक्षावाल्याकडे सुटे पैसे नसले की चिडायचं. भाजीवाल्याकडे घासघीस करायची. वडिलोपार्जित मालमत्ता जिकडे आयुष्यात फिरकलो नाही ती मिळवण्यासाठी झटायचं. अशा विचारांनी सतत त्रास होतो. सगळं कमवायचं, मनस्ताप करून घ्यायचा, बरोबर काही नेता येत नाही, हा विषयभोग. 5. असंख्य कपडे, वस्तू, फर्निचर, गाड्या, घरे, दागिने घेत राहायचं. असू दे लागेल असं म्हणत काही कमी करायचं नाही. इतकं वापरता येत नाही, याला अनावश्यक संग्रह म्हणतात. 6. लोक काय म्हणतील याचं ओझं बाळगायचं, लोकांच्या नजरेत कौतुक हवे म्हणून झटायचं, ही कामना. या आणि अजून अनेक गोष्टी माणूस करत राहतो. उपयोग काही होत नाही, सुखी कोणी नाही. काहीतरी न्यून टोचत राहतं. किती चिंता आहे, श्वास घ्यायला फुरसत नाही याचे कौतुक वाटते. हे सर्व दुर्दैवी आहे असे भगवंत म्हणतात. याला आसुरी संपत्ती म्हटले आहे. त्यापासून टिकणारा आनंद मिळत नाही, त्रास आणि असमाधान होते. या गोष्टी करायचे प्रयोजन काय? जन्म कशासाठी आहे? माणूस कशात वेळ घालवतोय? माणूस भक्ती करतो, त्याला सात्विक व्हायचे असते, त्याला दैवी गुण आवडतात, तसे वागायचे असते, किंबहुना तो तसे वागतो असे त्याला वाटतही असते. लगान चित्रपटात शेवटच्या चेंडूवर झेल घेतो आणि सामना जिंकल्याच्या आनंदात असतो, पण वास्तविक सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यामुळे सामना हरतो. तसे माणसाचे होत असावे का? आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.